मोदी सरकारनं आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना आरक्षण देताना निवडणुकीचं टायमिंग साधल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। वोट बँकेसाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा सध्या सुरू आहे आणि एकंदरीतच जोपर्यंत हे आरक्षण सवर्णांना मिळत नाही तोपर्यंत चर्चा काही थांबणार नाही। आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे देशभरात नव्या चर्चेला तोंड फुटलं। अर्थात हे देशात काही पहिल्यांदाच घडलेलं नाही। आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना आरक्षण देण्याचा निर्णय 1992 मध्ये तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी घेतला होता, पण तो निर्णय कोर्टानं रद्द ठरवला। मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला। जी चूक काँग्रेसनं केली होती तीच चूक भाजपनं केल्याचा आरोप केला जातोय। केंद्र सरकारने घेतलेला निर्णय हा राजकीय निर्णय आहे, याच्याबद्दल दुमत नाही। या निर्णयातून त्यांना फायदा होईल असं मला काही अजिबात दिसत नाही। तर या निर्णयाच्या पाठीमागचा त्यांचा जो हेतू आहे तो म्हणजे 90 दिवसांनंतर लोकसभेच्या निवडणुका होतील। त्यांची खात्री पटलेली आहे की आपण परत येत नाही, त्याच्यामुळे नवीन सरकार जी येईल त्या नवीन सरकार पुढे अडचणी कशा निर्माण करायच्या या दृष्टीने घेतलेला हा निर्णय आहे। सुप्रीम कोर्टामध्ये हे टिकणार नाही, त्याच्यामुळे त्यांच्या विरोधामधला सरकार येईल त्या सरकारच्या विरोधातला एक आक्रोश असेल आणि सुप्रीम कोर्टाने मान्य केलं नाही म्हणून सुप्रीम कोर्ट सुद्धा आक्रोशाच्या छायेखाली येईल। एक संविधानिक संस्था पुन्हा लोकांच्या विश्वासार्हतेतून कमी होईल। सरकारचा हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं। एनडीएच्या मीटिंगमध्ये 3 ते 4 वेळा आरक्षणाची मागणी करण्यात आली होती असंही आठवलेंनी म्हटलंय। विरोधकांना मोदी सरकारचा हा निर्णय रुचलेला नाही। लोकसभा निवडणुकीच्या आधी हा जुमला असल्याचा टोला विरोधकांनी लगावला। कांग्रेस अध्यक्ष श्री राहुल गांधी जी का मानना है और हम इस दिशा में उठाए जाने वाले हर कदम का समर्थन भी करेंगे, उसके पक्षधर भी रहेंगे। साथियों, पर वास्तविकता यह भी है कि 4 साल 8 महीने बीत जाने के बाद वे संसद के सत्र के आखिरी दिन, जब 2019 के चुनाव में 100 दिन से कम बचे हैं, तभी मोदी सरकार को आर्थिक तौर पर देश के गरीबों की याद आई। ऐसा क्यों?